हॅलो फ्रेंड्स. आता आपण ब्युटिया मोनोस्पर्म ज्याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट या ठिकाणी म्हटलं जातं त्या झाडाच्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन घेणार आहे. त्या ठिकाणी ते दूरवर या ठिकाणी झाड आहे, तिथं पोहोचल्यानंतर आपण इन्फॉर्मेशन घेऊया. तर आपण आता इथं ब्युटिया मोनोस्पर्माची माहिती घ्यायला आलोय. तर तुम्ही बघू शकता इथं तो पळस आहे, ज्याला इंग्लिशमध्ये नाव आहे त्याचं फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. तर त्याचा हॅबिटॅट आपण बघू शकता कसं आहे. ड्राय डेसिडियस एरिया इथं अशा एरियामध्ये जिथं पाणी कमी असतं अशा ठिकाणी हा पळस वाढतो. म्हणजे ज्या जागेची फर्टिलिटी कमी आहे अशा जागेचं प्रतीक असणारा हा वृक्ष आहे पळस. तो आज आपण त्याची माहिती इथं घ्यायची आहे. तर तुम्ही हा परिसर बघा, म्हणजे कोणत्या प्रकारच्या हॅबिटॅट मध्ये हा वृक्ष वाढतो. तर तुम्ही पळसाच्या बद्दल एक म्हण ऐकली असेल की पळसाला पानं तीनच. तर ती इथं आपण बघू शकता. या इथं पळसाची पानं आहेत. तर एका फांदीला 3 पानांचा असा झुपका असतो. त्याच्यावरून ती म्हण आलेली आहे की पळसाला पानं तीनच. आता ह्या पळसाच्या झाडाला फक्त पानच आपल्याला दिसत आहेत, फुलं नाहीतच. तर हा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असणारा एक वृक्ष आहे. तर आपण इथं तो बघू शकता. तर ह्याची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की ह्याला येणारी जी फुलं आहेत ती, त्याच्यामुळे ह्याला इंग्लिशमध्ये जे नाव पडलेलं आहे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, म्हणजे जंगलाला वणवा लागल्यागत दुरून बघितल्यानंतर ते आपल्याला असं दिसतं की जंगलाला आग लागलेली आहे, त्याच्यावरून हे नाव आलेलं आहे. तर हा वृक्ष जो आहे तो ड्राय डेसिडियस एरियामध्ये येणारा, म्हणजे पानगळीच्या जंगलामध्ये येणारा एक महत्वाचा वृक्ष आहे. पक्षीशास्त्राच्या दृष्टीने जर आपण ह्याचा विचार केला तर ऑर्निथॉलॉजीच्या दृष्टीने हे झाड खूप अतिशय महत्वाचं असतं. कारण आपल्याला ह्या मोसमामध्ये फुलांच्या जर तुम्ही सकाळ सकाळच्या प्रहरी इथं आलात तर विविध प्रकारची पाखरं तुम्हाला इथं ह्या फुलातला मध म्हणजे नेक्टार जो असतो, प्रिकर्सर ऑफ हनी, तो पिताना इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर तो एक मुख्य उपयोग किंवा महत्व ह्या झाडाचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खाली ह्या पळसाच्या झाडाखाली फुलांचा सडा असा पडलेला आहे, म्हणजे कितीतरी हजारो फुलं इथं गळून पडलेली आहेत. तुम्ही बघू शकता हे. आणि आता इथं माझ्या हातामध्ये एक फुल आहे जे की खाली पडलेलं आहे, कारण आम्हाला तिथं वरची जी ताजी फुलं आहेत ती घेता येत नाहीत. तर तुम्ही इथं बघू शकता पाखराने इथं टोचा मारून त्या फुलातला नेक्टार पेलेला आहे. इथं होल तुम्हाला दिसतंय बघा, चोचीचं होल आहे त्या ठिकाणी. तर ते नेक्टार पिण्यासाठी पक्ष्यानं केलेलं होल आहे. अतिशय म्हणजे थेंबर नेक्टार तुम्हाला प्रत्येक फुलामध्ये चाखायला मिळतो. आता आम्ही त्या उद्देशाने आलो होतो, पण तुम्ही बघू शकता वर जास्त फुलं आहेत आणि तिथपर्यंत जाणं अवघड आहे.